नमस्कार, मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. आत्ता मी पिहूला खाली सोडून आलेली आहे. आरोही स्कूलला नाही जात आहे, त्यामुळे पिहूचे दररोजचे काही ना काही नाटकं आहेत आणि त्यामुळे मग मला त्याला खाली सोडायला जावं लागतं. तसं तर फक्त 5 मिनटं अगोदर आम्ही जातो बस यायच्या, पण बस गेल्यानंतर 10-12 मिनटं माझी तिथेच मोडतात. मस्त आम्ही गप्पा करत बसतो. कधी-कधी तर 15-20 मिनटं, कधी अर्धा तासही जातो. आत्ता आजही तसंच झालं. बराच वेळ खाली गेला, त्यामुळे पटपट वर आली आणि हे सर्व जे आहे लिव्हिंग रूम आधी आवरायला घेतला आणि आज विचार केला की आज लेट झालं, जाऊ दे एक्सरसाइज जे आहे स्किप करते. आणि तसंही गाऊन घातलेला होता, सो म्हटलं गाऊन घालून कशी एक्सरसाइज करू, म्हणजे पडायची वगैरे भीती वाटते माझीच मला. पण नंतर लक्षात आलं, स्नेहा तू स्वतःलाच कारणं देत आहेत. करायचं असलं ना मनुष्य कसाही करून घेतो. आणि मला नक्कीच माहीत आहे माझ्यासारखे तुमच्याकडेही भरपूर कारणं असतील एक्सरसाइज बंद करण्याचे किंवा एक्सरसाइज न करण्याचे, एक्सरसाइज स्किप करण्याचे. हेच का आज लेटच उठले, कामं भरपूर बाकी आहेत, गाऊनमध्ये कशी एक्सरसाइज करू, साडीमध्ये कशी एक्सरसाइज करू, असं करू तसं करू, म्हणजे भरपूर असतात कारणं दिले तर. आणि करायचं म्हटलं ना तर एकच कारण पुरेसं असतं, ते म्हणजे आपली इच्छाशक्ती आणि आपली हेल्थ. बस हेल्थकडे लक्ष द्यायचं आणि हे सर्व कारणं बाजूला ठेवायची, असं मी आता स्वतःशीच ठरवलेलं आहे. आणि आता कंटिन्युअस 28 दिवस झाले असतील मी एक्सरसाइज करते आहे. बघा म्हणतात की कोणतीही गोष्ट तुम्ही 21 दिवस करा, मग आपोआप त्या गोष्टीची आपल्याला सवय लागते आणि आवडही निर्माण होते. 28 दिवसापूर्वीनं तसं माझ्या डोक्यात आलेलंही का आता नवीन इयर येत आहे, सो नवीन वर्षापासून नवीन सुरुवात करूया. नवीन वर्षाचं एक रिझोल्यूशन म्हणून नियमितपणे एक्सरसाइज करेल वगैरे वगैरे हे ठरवून घेऊयात. आणि ते कसं ऐकायला सांगायला हे मस्त वाटतं, पण म्हटलं नको स्नेहा, आजची गोष्ट उद्यावर ढकलण्यात काही अर्थ नाही. आणि तेव्हा जे आहे जेव्हा डोक्यात आलं ना की बस झालं आता, तब्येत वगैरे आता ओके आहे, सर्व प्रॉब्लेम माझे बऱ्यापैकी सॉल्व्ह झालेत, आता पुन्हा आपण स्टार्ट केलं पाहिजे. आणि तेव्हापासूनच जे आहे अगदी तेव्हाच उठून जे आहे मी एक्सरसाइजला सुरुवात केली. तेव्हा खरं तर सायंकाळ होती, म्हटलं काही फरक पडत नाही, आपण म्हणजे एका तासापासून काहीच खाल्लेलं नाही, आपण आता व्यवस्थित एक्सरसाइज करू शकतो. त्या दिवशी सायंकाळी केली आणि दुसऱ्या दिवशीचा माझा जो रुटीन आहे तो मी ठरवला आणि त्यानुसार जे आहे बरोबर पिहू गेला की त्यानंतर जे आहे मी एक्सरसाइज करायला सुरुवात करते. आता एक्सरसाइज कोणत्या करते तर जे फक्त मला पोट फ्लॅट करायला मदत करेल ना त्याच एक्सरसाइज करते. कधीतरी अशी मस्तीही चालते आमची, डान्सही होतो एक्सरसाइजमध्ये, पण मज्जा भरपूर येते आणि सर्वात महत्त्वाचं भरपूर ताजंतवानं वाटतं. थंडीने मध्ये मध्ये मस्त 3-4 दिवसाची सुट्टी घेतली, त्यामुळे असं वाटायला लागलं होतं थंडी गेली की काय. पण काल रात्रीपासून मस्त थंडी पडते आणि खरं छान वाटतं पण माहिती आहे का. म्हणजे असं म्हणजे कामं करताना तसा कंटाळा येतो, पण जेव्हा अंगावर अशी गोधडी घेऊन ब्लँकेट घेऊन पडून असतो ना तेव्हा छान वाटते थंडी मला. बरं चला, पडून राहून तर काही कामं होणार नाही. पिहू स्कूलमध्ये गेला ना तेव्हाची मस्त एक्सरसाइज केली आधी आणि त्यानंतर आम्ही दोघी मायले की मस्त अंगावर घेऊन पिक्चर बघत बसलो. आणि आता पुन्हा कामाला लागले, म्हणजे झालं अर्धा तास कामाला लागून. इथे मी वांग्याची भाजी बनवली, तुरीच्या शेंगा मार्केटमध्ये आल्यात आणि मग काय तुरीच्या शेंगा आहेत तर त्याच्या दाण्यांशिवाय आमच्याकडे कोणतीच भाजी बनत नाही, खास करून वांग्याची भाजी तर नाहीच नाही. म्हणून आज मस्त सोले टाकून जी आहे वांग्याची भाजी बनवली. त्यानंतर इथे मी हे लोणी काढून घेतलं आणि बघा माझं 8 दिवसाचं दाखवते तुम्हाला. येणार रे बाबा, हातात पण नाही येते बघा. एवढं मोठं जे लोणी माझं फक्त 8 दिवसाचं कलेक्ट झालेलं आहे. अरू लोणी आणू का ग तुला खायला? लोणी आणू तुला खायला? अरुण लहानपणी लोणी खूप आवडीने खायची, खूप जास्त. पण जशी जशी मुलं मोठी होतात ना तशी तशी त्यांच्या आवडी बदलतात. खरंच की आता अरू लोणी नकोच म्हणते आणि तूपही तिला आवडत नाही. पण चला, माझ्या पिहूला मात्र तूप भरपूर आवडते. काही गरज नव्हती बरं का हात वगैरे भरवायची, तरी सुद्धा हात भरवले. चला लोणी तयार झालं, आता गॅसवर ते तावायला ठेवते आणि बघा इथे मस्त अशी सोले टाकून वांग्याची भाजी तयार आहे. खरं तर आरूच्या पप्पांचं होतं मसाल्याची बनव, पण उद्या आहे संडे, काहीतरी मसाल्याचा पदार्थ म्हणजे भाजी वगैरे बनत असते, म्हणून म्हटलं नको आज अशी साधीशीच जी आहे वांग्याची भाजी करते. आणि आज ब्रेकफास्टमध्ये असणार आहे फक्त फ्रूट्स आणि माझं
डिटॉक्स वॉटर. माझ्या घरचे सर्व मला विचारतात की हे पाहून तुला प्यावंसं तरी असं वाटतं, पण खरंच हे खूप हेल्दी आहे, एक खूप छान सवय आहे. तुम्हाला नसेल तर तुम्हीही स्वतःला ही सवय लावून घ्या. आठवड्यातनं कमीत कमी 2-3 दिवस तरी डिटॉक्स वॉटर प्यायचा प्रयत्न करा. चला आता फ्रूट्समध्ये मी घेतलं एक केळ, मोसंबी आणि एक आवळा. आवळ्याचा ज्यूस बनवायचाही कंटाळा आला म्हणून आज ब्रेकफास्टमध्ये एक आवळा खायचा प्रयत्न करते. म्हणजे आवळा कसं मी खाऊ शकते, पण जरा जास्त आंबट तुरट असला की मग खाल्ल्या नाही जात. पण खरंच खूप कंटाळा आला. आणि माहिती आहे का, म्हणजे ज्यूस करून पिल्यापेक्षा आवळा तसा खाल्लेला कधीही चांगला. कारण कोणत्याही पदार्थाचं जेव्हा आपण ज्यूस करून पितो ना, तेव्हा त्यातलं फायबर आपण म्हणजे गाळून वगैरे घेतो तर फेकून देत असतो. सो त्यामुळे आवळा जशा तसा खाल्ला तर फायबर सहित आपल्या पोटात जातं. त्यानंतर केळी खराब होत आलेली आहे, तीही संपवायची आहे. म्हणून आज फ्रूटचाच जो आहे ब्रेकफास्ट असणार आहे. आणि तसंही ब्रेकफास्ट बनवायचा मला कंटाळा आलाय, म्हणून ज्याही आवड काम भागतंय आज. ब्रेकफास्ट होईस्तोवर बघा भाजी इथे बनवून तयार आहे माझी, आणि सोबत तूपही तावलेलं आहे. सो आता दोन्ही गॅस बंद करते आणि हो मला दळण करायचं आहे. सो ते दळण केलं मी, आणि बघा काही दाणे खाली सांडलेले होते तेच इथे वेचत बसले होते. आणि ही सवय माहीत आहे का मला माझ्या आजोबांकडनं आलेली आहे. म्हणजे मी बघितलेली आहे ती. आम्ही जेव्हा आजोळी जायचो ना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, तेव्हा म्हणजे असतं ना गावामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये सर्व धान्य वगैरे जे आहे वाळायला घातलं जातं. जेव्हा माझ्या मामी वगैरे सर्व धान्य भरून ठेवायच्या आणि असं आजूबाजूला जे सांडलेलं असायचं त्यांना ते इग्नोर करायचे. कारण माहीत आहे खेडेगावात त्यांच्याकडेच भरपूर जनावरं असतात, म्हणजे गाई म्हशी किंवा बैल वगैरे. सो ते खाऊन घ्यायचे, त्यामुळे त्यांना एवढं त्या धान्याचं वाटायचं नाही. माझ्या मामी लोकांचं ते धान्य उचलून झाल्यानंतर माझे आजोबा तिथेच बसून एकूण एक दाणा उचलायचे, वाटेल तर त्याच गाईच्या खुराड्यात नेऊन टाकायचे गाईंसाठी. पण म्हणजे पायदळी आलेला किंवा मग असं खाली सांडलेला त्यांना चालायचं नाही. मला खरं तर खूप कौतुक वाटायचं की यांच्याकडे इतकं धान्य आहे तरी यांना किती प्रत्येक धान्याचं म्हणजे किंमत आहे ते. त्यामुळे मलाही ती सवय पडली आता. स्वयंपाक झाला, जेवण झाले, सगळे कामं झाले आणि म्हटलं आता थोड्या वेळ बसते. मॅडमची नवीन फरमाईश, जिरा राईस पाहिजे, जिरा राईस. बघितला चेहरा मेरे है. हा तू ही खा. तो इथे आमचा जिरा राईस. आणि आता किती वाजले? 2 वाजले हो ना पिहू? मम्मा मैं टेस्ट करके देखूंगा. आणि हो टेस्ट करशील. हे बघा आरूच्या घाईमध्ये इतकी घाई नाही येला, त्यामध्ये माझं थांबलं पियुष. आणि इतकी घाई नाही येला आणि हिच्या नादात माझं हे पॉटचं झाकण पण तुटलं. चल ग, मला माहिती आहे तू याला कसं ना कसं करून चिपकवणारच आहे. इतके इझिली फेकणार थोडी आहे तू याला. एलसीला सेलच घरी हो ना. आरूलाही माहिती झाले बरं का माझे सर्व जुगाड. आता किती चांगल्याने ओळखतात बघा माझे मुलं मला. ऑब्विसली हे तर काही मी फेकणार नाही. आधी फेविक्विकने याला चिपकवून बघेल, नाही जमलं तर मग एमसील आहेच. घे बाई घे तुझा भाग्य आणि उतर बर तू माझ्या ओट्यावर आधी. इथे बसली ना काही हुसं खासं, काही ना काही इकडचं तिकडे काही ना काही चाललेलं. पिऊ तुला पण खायचं का? अरे दे ना. 2 तासापासून वेट करत होती मी. आपल्याला कितीही कामं असू द्यात, किती घाई गडबड असू द्यात, मुलांना त्याचं काहीही नसतं. पिहूला इथे खेळायचं होतं. सो केव्हाचं चाललेलं त्याचं मम्मा माझ्यासोबत खेळ. म्हणून खरं तर सर्व कामं माझी बाकी आहेत तरीसुद्धा मी इथे पिहूसोबत खेळते आहे. कारण मुलांना वेळ देणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यांच्यासाठीही आपल्यासाठीही अशा छोट्या मोठ्या खेळातून म्हणा, गप्पा गोष्टीतून जे आहे आपलं मुलांसोबतचं जे बॉन्डिंग असतं ना ते छान स्ट्रॉंग होत असतं. असा क्वालिटी टाईम म्हणा, म्हणजे एक चांगला संवाद जो आहे मुलांसोबत करण्याचा, बोलण्याचा जो आहे माझा नेहमीच प्रयत्न असतो. ही ना लीड पेन्सिल आहे आणि याचा बनवलेली आहे आणि आज बुल्लर. आणि बघा ना या लीड पेन्सिलसाठी पिहूचा किती दिवसापासूनचा हट्ट चाललेला होता. पण मी काही इझिली म्हणजे 1-2दा मागितली आणि लगेच घेऊन दिली असं काही आमच्याकडे नसतं. त्याचे पप्पा तरी बऱ्याचदा म्हणतात पेन्सिल असतं हे घेऊन दे. लगेच मुलांनी मागितली आणि आपण लगेच घेऊन दिली ना तर मुलांना त्या गोष्टीचे इम्पॉर्टन्स काही कळत नाही. त्यामुळे माझं असतं ठीक आहे मागू द्या त्याला 5-6 वेळा, एखाद महिना जाऊ द्या, नंतर आपण घेऊन देऊ. पण काय झालं 4-5 दिवसाआधी आम्ही अकोल्याला गेलो होतो ना, तेव्हा त्याने चांगली संधी साधली आणि त्याच्या स्कूलमधले फ्रेंड्स वगैरे त्यांच्या मम्मी वगैरे तिथे होत्या आणि त्यांच्यासमोर पेन्सिल घेऊन मागितली. तिथेच एक जनरल स्टोअर होतं. आता सर्वांसमोर कसं नाही म्हणणार हे त्यालाही माहीत होतं.
सो मी घेऊन दिली आणि फक्त 3 ते 4 दिवसात या पेन्सिलची बघा गुल्लर बनलेली आहे. आणि म्हणूनच मला पिऊला ना असं काही वेगळं घेऊन द्यायची इच्छा होत नाही. किती दिवस झाले रे पेन्सिल घेऊन? तोडून पण टाकली, तोडून पण टाकली. वेस्ट होण्यापेक्षा गुल्लर तर बनवली ना असं पिऊचं म्हणणं आहे. अरे पण ती पेन्सिल होती ना, ॲज अ पेन्सिल म्हणून तर ती वेस्ट झाली ना. इथे हे जे दिसतंय ना हे माझं मॉन्स्टेराचं प्लांट आहे आणि 2-3 महिन्यापासून बघा हे पाण्यामध्येच ग्रो होतंय. कारण माझ्याकडे याच्यासाठी छान असं प्लांटर नाही, ॲक्च्युली बकेट आहे पण ती पेंटिंग वगैरे करायची बाकी होती, त्यामुळे मी हे असंच पाण्यामध्ये ठेवलेलं. आणि काय होतंय आता याच्या मुळा बघा किती जास्त वाढल्यात, त्यामुळे आता पाहिजे तशी या प्लांटची ग्रोथ होत नाही आहे. ग्रोथ होत नाही आहे म्हटल्यापेक्षा त्याची ग्रोथ थांबलेलीच आहे, कारण ऑब्विसली आता त्याला मातीची गरज आहे. आणि माझ्याकडे ही बकेट दाखवते, माझ्याकडे ही बकेट आहे आणि केव्हाच माझं चाललंय हिचं प्लांटर बनवायचं, पण मुहूर्त काही निघत नाही. सो आज सॅटरडे आहे, म्हटलं सॅटरडे संडे 2 दिवसात हे व्यवस्थित प्लांटर म्हणजे वेळ आहे माझ्याकडे. आत्ता सुरुवात केली तर उद्याचा पूर्ण दिवस आहे, मी मस्त पाहिजे तशी डिझाईन म्हणा, पेंटिंग म्हणा, ड्रॉइंग म्हणा यावर करू शकते. सो चला आता हे एक काम मी हातात घेते, नाहीतर म्हणजे ते प्लांट आता जाऊ शकतं, कारण त्याला व्यवस्थित पोषण नाही मिळत आहे. त्यामुळे वाढ तर खुंटलेलीच आहे त्याची, हळूहळू पानंही पिवळी पडायला लागलेली आहेत. आता ते प्लांट जाण्याआधी एक चांगलं प्लांटर मी त्याला देते. पेन्सिलची तर नासाडी केली आणि आता बघा या या गाडीसाठीही किती दिवस त्याने डोकं खाल्लेलं, किती महिने डोकं खाल्लेलं. आणि बघा टबमध्ये पाणी भरून ही अशी चाललेली आहे. तुम्हाला वाटत असेल पिहू किती छान आहे, पण पिहू इतका परेशान करतो की काय सांगू तुम्हाला. म्हणजे आला तेव्हापासून 2 गोष्टी तुम्ही बघितल्याच. आधी तर पेन्सिलची गुल्लर बनवली, त्यानंतर त्याची जी बाईक आहे जिच्यासाठी तो 6 महिने रडला, त्याला रडून ती फायनली मिळाली. आणि ती बाईक तो टबमध्ये पाणी भरून तिच्यामध्ये चालवत होता. बाईक नाही, काय ती गाडी, रिमोट कंट्रोल गाडी, ती त्या टबमध्ये चालवत होता भर पाण्यात. आणि आता बघा काय केलं, दाखव. गुल्लर बनवली होती ना, त्या गुल्लरसाठी त्याने काय म्हणतात त्याला, पेनातली काय असते, इंक, हां इंक, तो ती घेतली होती खेळायला. इंक नाही, त्याला काहीतरी म्हणतात. अरे ते इंकचं जे काय असते ग त्याला काय म्हणतात ग, इंक कशात असते ती. मला तर वाटतं मला शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे की काय, म्हणजे बरेचसे शब्द असे असतात माहीत आहे का, मला बोलताना आठवत नाहीत. आणि तुम्ही बघता थांब, आणि जेव्हा मी व्हॉइस ओव्हर पण करत असते ना तेव्हाही असंच होतं. बऱ्याचशा गोष्टी ज्या मला माहितीही असतात ना त्याही मी विसरते. बरं तो विषय बाजूला ठेवा. हे बघा आमची रिकामे कामं, बेसिक सर्व खराब करून ठेवली, हात खराब केलेत आणि आता मला कळू नये ना म्हणून सर्व घासघूस करणं चाललेलं. दाखव जरा, दाखव शहाणं बाळ कसं दिसते तर दाखव. तर 1 तासात पिहूने हे 3 पराक्रम केलेले आहेत. पण आता मी त्याला त्याच्या हालातवर सोडलेलं आहे, कारण सांगूनही काही तो ऐकत नव्हता. आणि तसंही आता सॅटर्डे संडे सुट्टी आहे तर आमच्याकडे असंच असणार आहे. म्हणून म्हटलं चला चिडचिड केल्यापेक्षा आपण आपलं काम करूया, तेही आवडीचं, म्हणजे मूड कसा फ्रेश होऊन जाईल आणि काहीतरी प्रोडक्टिव्ह केल्याचं समाधानही मिळेल. सो हे एक प्लांटर मला केव्हाचं बनवायचं होतं, पण वेळ नाही करत हे तसंच पडून होतं. आणि ॲक्च्युली ते प्लांट पण म्हणजे त्याची ग्रोथ पण थांबलेली आहे, त्यामुळे अर्जंटली हे मला बनवणं आता म्हणजे अर्जंट होतं. सो या बकेटच्या जे असते ना हँडल, कळी, सो ती काढली मी. खूप प्रयत्न करावे लागलेत पण फायनली निघाली. आणि त्यानंतर माझ्या डोक्यात चाललेलं की नेमकं याचं करू काय. म्हणजे आता बघा, म्हणजे मला ते राजस्थानी कपल बनवायचं, ते बनवून झालं आणि फेसेस भरपूर बनवून झाले. सो माझं डोकं इथे कामच करत नव्हतं. सो म्हटलं चला काहीतरी सिम्पल सोबर बनवूयात, सर्वात महत्त्वाचं म्हणजे कमी वेळेत बनेल असं काहीतरी बनवूयात. सो इथे मी ब्लॅक कलर घेतला आणि तो पूर्ण या बकेटला लावला. आणि ते लावायसाठी तुम्ही बघितलं मी काय यूज केलं, जे आपलं ब्लेंडर असतं ना, मेकअप ब्लेंडर, फाउंडेशन ब्लेंडर, त्याचा उपयोग केला, कारण ते ब्लेंडर आता फेकायला आलंच होतं.
सो म्हटलं चला कुठेतरी कामी येईल आणि ब्रशने करत बसली असती ना भरपूर वेळ गेला असता. सोबतच ब्रशने माहीत आहे का म्हणजे असं एकसारखा कलर लवकर लागत नाही, त्यासाठी कलर भरपूर लावावा लागतो. पण या ब्लेंडरमुळे कमी कलर लागला आणि त्यामुळे तो कमी वेळेत सुकलासुद्धा. फक्त 3 तासात जे आहे कलर व्यवस्थित सुकून गेला. त्यानंतर आता जे काही मिरर आहेत माझ्याकडे आणि ॲक्रेलिक कलर आहे त्याच्या मदतीने जे आहे मला आता डिटेलिंग करायची होती. सो सर्वात आधी जे आहे मी मिरर असे या बकेटवर ठेवून ना त्यांच्या शेपमध्ये असे सर्कल वगैरे 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 आखून ठेवलेत. कारण मला यावर ड्रॉ करायचे आहेत फ्लॉवर्स आणि मध्ये काय करते ते पुढे सांगतेच तुम्हाला. पण चला ॲक्रेलिक कलर यूज करते आहे डिटेलिंगसाठी, कारण माझ्याकडे ऑइल पेंटमध्ये काहीच ऑप्शन सध्या अवेलेबल नाही आहेत आणि त्यामुळेच इतक्यात बरेचसे DIY म्हणजे आलेलेच नाहीत तुमच्यापर्यंत. खूपदा झाल्या विनवण्या करून, पण माझ्या मिस्टरांचं चाललं आहे आज आणतो उद्या आणतो असं तसं. अकोल्याला गेलं की जाऊ घेऊ, अकोल्याला गेलं की माझं काही लक्षात राहत नाही. आणि इथे काय होतं पारसला एशियन पेंटचे खास करून मिळत नाहीत आणि एशियन पेंट किंवा मग नेरोलॅक या दोनच म्हणजे ब्रँडचे बघितले मी की कलर छान असतात आणि पेंट पण छान असतो. पण इथे असे लोकलच ब्रँड मिळतात आणि ते कलरनं लगेच सुकतात किंवा फारच घट्ट असतात किंवा फारच डल असतात. म्हणून जे आहे मग आरोहीच्या पप्पांचं नाही कंटाळा येतो पुन्हा पुन्हा ते रिटर्न वगैरे करायची, म्हणून ते बोलले अकोल्याला गेलो की घेऊन येऊ. पण अकोल्याला गेलं ना आम्ही काहीतरी कामानिमित्त जातो आणि त्या कामात मग या माझ्या कामांसाठी काही त्यांच्याकडे वेळ नसतो. खरं सांगू का मला हे लक्षात राहत नाही. कारण अकोल्याला जायचं म्हणजे सकाळपासून जायचं, दिवसभर ती कामं किंवा दवाखाना किंवा जे काही करायचं ते करायचं. त्यात शेवटी मग असं वाटतं कधी एकदाचं घरी जाते कधी नाही आणि त्यामुळे हे कलर्स आणायचं विसरतो आम्ही. पण चला ऑइल पेंट जरी नसले ना ॲक्रेलिक कलरने सुद्धा बघा काय मस्त अशी डिटेलिंग केलेली आहे मी. खूप सुंदर दिसत आहे. फक्त आता याला मला वॉर्निश द्यावं लागेल. असंही हे प्लांटर इतकं सुंदर दिसत होतं, पण तेवढ्यात काही माझं मन काही भरलं नाही. सो म्हटलं आणखी थोडी डिटेलिंग म्हणून या सर्व प्लांटर्सला मी मस्त अशी काचं चिपकवलीत आणि या काचांमुळे हे प्लांटर आणखी सुंदर दिसायला लागलेत. काचं चिपकून पण माझं मन काही भरलं नाही. मग हे पिस्ता शेल घेतलेत आणि त्याला हे असं काहीसं पेंट केलं आणि ह्या बनल्यात आपल्या हनीबीसुद्धा छान या प्लांटरवर अशा प्रकारे चिपकवल्यात. आणि फायनली जे आहे जसं मला हवं होतं तसं माझं प्लांटर बनवून इथे रेडी आहे. बघा मनावर घेतलं की सर्व होतं की नाही. किती दिवस झाले आज करते उद्या करते परवा करते असं माझं चाललेलं होतं. आज ठरवलं आणि एकाच दिवसात जे आहे सर्व माझं प्लांटर बनवून रेडी झालं. बरं चला आता या सुंदर अशा प्लांटरसोबत आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स स्वतःची काळजी घ्या आणि हो जाता जाता व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा, सोबत छान छान कमेंटही करा. हो चला मग बाय. You know that we had something special till you